मंत्रालयाच्या गेटवर सावळा गोंधळ पाहायला मिळाला। डीजी प्रवेश पास काउंटरवर प्रचंड गर्दी दिसतेय आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे अनेकांचा प्रवेश सुद्धा खोळंबलेला आहे। महिलांची वेगळी रांग नाही आणि त्यामुळे महिलांनी नाराजी दर्शवली आहे। राज्यभरातून कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना मात्र मोठा फटका बसतोय। मंत्रालयाच्या गेट नंबर 2 वर सकाळपासून एक सावळा गोंधळ पाहायला मिळतोय। डीजी प्रवेश काउंटरवर मोठी गर्दी झालेली आहे। आताही पाहतोय आपण पोलीस या ठिकाणी प्रत्येकाला फेस आयडीचा जो पास आहे तो असल्याशिवाय खरं तर आत सोडत नाहीत आणि तो काढायला आपण पाहतोय। ही सगळी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे कारण राज्यभरातून कार्यालयीन कामांसाठी सगळे नागरिक जे आहेत ते मंत्रालयामध्ये येत असतात आणि आत्ताही दुपारी 12 वाजून गेलेले आहेत पण अजूनही या जवळपास 6 ते 7 मोठमोठ्या रांगा ज्या आहेत त्या मंत्रालयाच्या या गेटवर पाहायला मिळत आहेत। डीजी प्रवेश पास काउंटर जे आहे त्यावरचा हा सगळा गोंधळ आहे। मावशी आहेत त्या बीडवरून आलेल्या आहेत। तुम्ही किती वेळ थांबला आणि मग तुम्हाला हा पास मिळाला? काय अडचण? 8 वाजता मी इथं बारीला उभी राहिले, मला त्याचं काही कळणार नाहीये। आधार कार्डावर तुम्ही काही पण करता, आम्ही मतदान करताना सगळ्याली अडाणी म्हणून मतदान करायचं आणि आम्हाला तुम्हाला मंत्र्याला भेटा यायचं म्हणलं की आम्ही मोबाईल काय काय आम्हाला येतं का ते? मंत्र्याला भेटायचं कसं? आम्ही आमचे प्रश्न सॉल्व्ह होतील कसे? काय अडचण येत आहे? आम्हाला इथं हे एक तर मोबाईलचं कळत नाही आणि इथं बारीला 2 तासापासून आम्ही बारीला आहेत आणि आम्हाला हे कुणी करून देत नाही ना, होत नाही ना, काही नाही असं आहे। मग आम्ही 2-2, 4-4 तास बारीलाच थांबायचं। मग मधली गर्दी कमी करून काय बाहेरच गर्दी नुसती रोडला दाखवायची का सरकारला? तुम्हाला मिळाला का पास? पास मिळाला, पण आता याच्यामध्ये तुम्ही बघा जेंट्सची आणि लेडीजची रांग किती आहे। लेडीजच्या रांगेसाठी वेगळी सोय काही केलेली नाही, अत्यंत खेटाखेटीमधून पुढे जायला लागतं। हे पास आम्हाला 2 वाजताचं मिळालंय, आम्ही 11 वाजल्यापासून आलोय। अनेक 2 नंतर तुम्हाला प्रवेश मिळणार आहे, तोपर्यंत नाही। तोपर्यंत आम्हाला इथे गर्दी करत उभं राहायचंय। हे सगळं जाऊ द्या, माझा पहिला एकच प्रश्न आहे की जर गव्हर्नमेंटनी ही सोय केली अतिशय उत्तम आहे, डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे, पण महिलांसाठी इथे कुठलं वेगळं पासचं काउंटर दिसतंय का ते तुम्ही बघा आणि गर्दी बघा, अत्यंत घाणेरडी खेटाखेटी होते। आम्हाला याला समोर जावं लागतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिनसह मी संदीप राजकोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।